नमस्कार मित्रांनो. लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरकार स्वतःच्या खोलीमध्ये येते आणि तिला सतत सखीने तिला केलेलं चॅलेंज आठवत असतं आणि तिचा नुसता संताप संताप होत असतो आणि तितक्यातच तिच्या फोनची बीप वाजते. तर इकडे गौतम काकाच्या फोनची सुद्धा बीप वाजते आणि त्याच वेळेला उर्मिला काकूला सुद्धा नोटिफिकेशन येतं. आता उर्मिला काकू फोन ऑन करते आणि सगळेच जण शॉक होतात. कारण सखी आता लाईव्ह असते. सखी लाईव्ह आलेलं कान्हा, गौतम काका, उर्मिला काकू, मीनाक्षी काकू आणि परशुराम काका सगळेच पाहत असतात. आता सखी लाईव्ह येऊन सगळ्यांना म्हणते, "हाय, मी सखी, सखी कामत. माझ्याकडे आज एक ब्रेकिंग न्यूज आहे आणि म्हणूनच मी लाईव्ह स्ट्रीम करतेय." आणि मग ती पुन्हा म्हणते, "मी सखी कामत, तेजस्विनी कामत आणि राघव कामत यांची मुलगी. मी लग्न करतेय." असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच आता आश्चर्य वाटतं. पुढे सखी म्हणते, "नाही, मी लग्न करतेय ही ब्रेकिंग न्यूज नाहीये. न्यूज तर ही आहे, की मी स्वतःचं स्वयंवर करणार आहे." सखीचं हे लाईव्ह स्ट्रीम बरीच लोकं पाहत असतात. सामान्य लोकं सुद्धा तिचं हे लाईव्ह स्ट्रीम पाहत असतात. त्यामध्ये देसाई बिल्डरचा एकुलता एक राजपुत्र देखील हे लाईव्ह स्ट्रीम पाहत असतो. पुढे सखी म्हणते, "मी माझ्यासाठी नवरा स्वतः शोधणार आहे. आय नो जनरली लेकीसाठी नवरा आई-वडील शोधतात. तिचं लग्न लावून देतात. पण काही एक्सेप्शन पण असू शकतात ना? यू नो माझ्या बाबतीत माझा आणि माझ्या आईचा चॉईस काही जुळत नाहीये. आणि त्यामुळेच मी हा ऑप्शन निवडलाय." हां, म्हणजे स्वयंवर खूप ओल्ड फॅशन वाटेल. लोकं म्हणतील, की आजच्या जनरेशनमध्ये असं कोणी करतं का? इज इट इव्हन पॉसिबल? किंवा असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील ना? ॲक्चुअली सांगायचं तर मलाही पडलेत. पण करून बघितल्याशिवाय कसं कळणार ना? आता असा प्रश्न ती लाईव्ह स्ट्रीममध्ये सगळ्यांनाच विचारते. त्यामुळेच मी स्वतःचं स्वयंवर अरेंज करतीये. पुढे सखी म्हणते, "हां, आता या स्वयंवराची पुढची प्रोसिजर कशी असेल? म्हणजे राउंड कसे असतील? सिलेक्शन कसं होईल? या सगळ्याच बाबतीत मी लवकरच अपडेट देईन. तोपर्यंत स्टे ट्यून." सखीचं स्वयंवर. आता असं म्हटल्यावरती इथे सगळ्यांनाच प्रचंड राग येतो. सरकारला सुद्धा खूप राग आलेला असतो. उर्मिला काकू, मीनाक्षी काकू, परशुराम काका सगळे शॉक असतात आणि कान्हाला मात्र भलतंच गिल्ट येत असतं. फक्त एकटा गौतम काकाच म्हणतो, "बेस्ट ऑफ लक सखी, बेस्ट ऑफ लक बेटा." आता ही सखी उठते आणि तिच्या बाबांचा फोटो स्वतःजवळ घेते आणि ती रडू लागते. खूप इमोशनल झालेली असते. कारण तिला सुद्धा असं काही करायची खरं तर इच्छाच नसते. पण आईने केलेला विश्वासघात तिला स्वस्थ बसून देत नसतो. तर इकडे आता कान्हाला देखील सखीचं स्वयंवर ही बातमी ऐकून खूप वाईट वाटत असतं. कान्हा विचारातच अडकलेला असतो. तितक्यातच आता कान्हाचा मित्र येतो आणि तो त्याला जेवणाचं ताट देतो आणि म्हणतो, "घे, सुरू कर." मग तो मित्र कान्हाला विचारतो, "कान्हा, ती मुलगी खरोखरच स्वयंवर करेल का?" त्यावरती कान्हा म्हणतो, "माहीत नाही, पण बिचारीचं वाईट वाटतं. खूप चांगली आहे रे बिचारी. ती दुखावली गेली असणार आहे. पण हे सगळं माझ्यामुळे झालंय ना, म्हणून मला जरा जास्तच वाईट वाटतंय." त्यावरती कान्हाचा मित्र म्हणतो, "ते तर आहेच. पण म्हणून काय तू आता स्वतःला पनिशमेंट देणार आहेस का?" त्यावर कान्हा विचारतो, "म्हणजे?" मग त्याचा मित्र म्हणतो, "मग जेवण सुरू कर." आता कान्हा म्हणतो, "अरे तसं नाही. मला भूक नाहीये, म्हणून मी जेवत नाहीये." त्यावर कान्हाचा मित्र म्हणतो, "वाह! कान्हा, तुला आज ओळखत नाहीये मी. तुझ्याकडून कोणाचं काहीही वाईट झालं ना, तर तू आतून बाहेरून हलतोस. तुला वाईट वाटतं हे माहितीये मला. पण तू इकडे कशासाठी आलायस हे विसरू नकोस. तेजस्विनी कामतच्या जितकं जास्त जवळ जाता येईल त्याचा विचार कर." आता कान्हा म्हणतो, "मी तोच विचार करतोय आणि माझा प्रयत्न देखील तोच आहे." पण सगळ्यांसमोर तमाशा झाला. सगळ्यांसमोर कानाखाली खाल्ली मी त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग पायी. तर आता इकडे रूममध्ये सखी स्वतःला आरशात पाहत असते आणि आरशात पाहत असताना तिला आईने आपल्यासोबत केलेला धोका आठवत असतो आणि राहून तिला वाईट वाटत असतं. आणि मग तिला कान्हासोबत घालवलेले क्षण सुद्धा आठवत असतात. साखरपुड्याच्या दिवशी कान्हाने तिच्या कानातलं वाकडं झालंय हे सांगितलेलं असतं
हे सगळं तिला आठवत असतं आणि तिला खूप वाईट वाटत असतं. सतत तिच्या आईचे खोटे दिखाव्याचे शब्द तिच्या कानामध्ये घुमत असतात. आता ती खूपच बेचैन झालेली असते आणि मग ती रागानेच स्वतःच्या कानातले काढून जमिनीवर फेकून देते. नंतर ती नेकलेस सुद्धा काढते आणि तो जमिनीवर फेकून देते. तर सखी रागातच सगळ्याच गोष्टी फेकत असते. तितक्यातच सरकार सखीच्या रूममध्ये येते आणि सनकन सखीच्या कानाखाली देते आणि तिच्यावर ओरडून तिला म्हणते, "अगं तुला अंदाज तरी आहे का? तू काय केलंयस?" पण सखी आधीच खूप भडकलेली असते. ती जोरातच ओरडून म्हणते, "मला व्यवस्थित माहिती मी काय केलंय ते." त्यावरती सरकार सुद्धा तिच्या अंगावर खेकसते आणि म्हणते, "मूर्खपणा, निव्वळ मूर्खपणा." आता सखी सुद्धा जोरात ओरडते आणि म्हणते, "का? हेच हवं होतं ना तुला? माझं लग्न. मग करतीये मी लग्न." आणि मग जोरात ओरडून म्हणते, "ऐकलंस ना? मी लग्न करतीये." हे ऐकल्यावर सरकारला खूप राग येतो. आता सखी पुढे तिला म्हणते, "अगं का वागलीस माझ्याशी असं? का? मी काय चुकले होते गं?" पुढे सखी म्हणते, "अगं आई आहेस ना माझी, मी फक्त प्रेम केलं तुझ्यावर. पण तू फसवलंस मला. चीटर आहेस तू. मी माझी स्वप्न सोडली तुझ्यासाठी आणि तू तर मला मुलगी मानतेस की नाही इथपासनं सुरुवात आहे." आता हे सरकार खूपच भडकते आणि जोरातच सखीचा हात धरते आणि तिला म्हणते, "चुप! तोंड बंद आणि कान उघडे ठेवून ऐक. स्वयंवर वगैरे काहीही होणार नाहीये." आणि मग सरकार सखीला म्हणते, "पुन्हा लाईव्ह जायचं आणि म्हणायचं, 'मी जे काही बोलले ते चुकून बोलले.' स्वयंवर वगैरे." तेवढ्यातच सखी जोरात तिचा हात ढकलते आणि खेकसूनच म्हणते, "मला करायचं आहे आणि मी करणारच आहे." आणि मग सरकारला म्हणते, "आता नाही ऐकणार मी तुझं. आता पुन्हा मी फसणार नाहीये." आणि मग आणखीनच जोरात ओरडून म्हणते, "यापुढे मला काय करायचंय ते फक्त मी आणि मीच ठरवणार आणि मला जे हवं तेच मी करणार." हे सरकार आता खूपच चिडते आणि जोरातच ओरडून म्हणते, "सखी तोंड बंद करा, नाहीतर." आणि असं म्हणून सखीवरती पुन्हा एकदा हात उगारते. पण ती मारणार त्याआधी सखी जोरात ओरडते आणि तिला म्हणते, "बास." आणि सरकारला म्हणते, "बास सरकार, आता तुम्ही कितीही ओरडलात ना, तरी काहीही फरक पडणार नाहीये. तुमच्यावर विश्वास ठेवण्याची चूक मी खूप वेळा केली. पण आता नाही आणि आता कधीच नाही." आणि मग सखी सरकारला आणखीनच जोरात म्हणते, "खूप हौस आहे ना तुम्हाला सगळ्यांनी तुम्हाला सरकार, सरकार म्हणण्याची? मग ठीक आहे, आजपासून तुम्ही माझ्यासाठी आई नाही, फक्त सरकार." आणि मग सखी हातात मिठाईचा बॉक्स घेते आणि सरकार समोर धरत म्हणते, "घ्या, तोंड गोड करा. तुमच्या सखी कामतचं स्वयंवर होणार आहे आणि ते मी करणार आहे." आणि मग पुन्हा म्हणते, "सरकार, तेजस्विनी कामत, तुम्हाला चॅलेंज आहे या सखी राघव कामतचं. सरकार." आणि पुन्हा एकदा खा असं म्हणून तो बॉक्स आणखीनच सरकारच्या जवळ धरते. आता मात्र सरकारचा पारा सटकतो आणि ती जोरात मिठाईचा बॉक्स उडवून लावते आणि मग सखीला अशी बोट दाखवत रागानेच तिथून तडक निघून जाते. तर इकडे आता कान्हा आणि त्याचा मित्र डिस्कशन करत असतात. कान्हाचा मित्र म्हणतो, "सॉलिड कांड झाले. तुला काय वाटतंय? कोणी केलं असेल?" त्यावरती कान्हा म्हणतो, "घरातलंच कोणीतरी असणार. 100% खात्री आहे मला. नाहीतर बरोबर साखरपुडा चालू असताना तो व्हिडिओ सखी मॅडम समोर कसा येईल? घरातलंच कोणीतरी आणला असणार ना." मग कान्हा पुढे म्हणतो, "इथून पुढे मला जरा जपूनच राहावं लागणार आहे." त्यावरती कान्हाचा मित्र म्हणतो, "तेजस्विनी कामतला टशन देणं इतकं सोपं नाहीये बरं का." आणि मग पुन्हा तो मित्र म्हणतो, "तरी तुला काय वाटतं कोणी केलं असेल हे?" त्यावर कान्हा म्हणतो, "कोणीही. कोणी का केलं असे ना, त्याने काय फरक पडतो? त्याचं नाक वर झालंच ना शेवटी. हा डाव तोच जिंकला." तर आता इकडे ही मीनाक्षी काकू मिठाई खात असते आणि खूप चटकारे देत ती मिठाई खात म्हणते, "शेवटी वास्तू तथास्तू म्हणते ना, ते खरंच आहे. माझी प्रार्थना शेवटी फळाला आलीच." तर इकडे आपला परशुराम काका मस्तपैकी जेवत असतो. आता यावर मीनाक्षी म्हणते, "मला तर ना असं वाटतंय पंचपक्वान्नाचं जेवण बनवावं किंवा कमीत कमी हत्तीवरून साखर तरी वाटावी." आता मीनाक्षी काकूने असं म्हटल्यावर परशुराम काकाला एकदम ठसकाच लागतो.
त्यावर मीनाक्षी काकू परशुराम काकाला म्हणते, अहो जरा हळू. तेव्हा परशुराम काका लगेचच मीनाक्षी काकूलाच म्हणतो, अगं मला काय हळू म्हणतेस, तूच जरा हळू बोल. हे हत्तीवरून साखर वाटण्याचं सरकारने जर ऐकलं ना, तर त्याच हत्तीच्या पायाखाली देईल ते तुला. घरामध्ये एवढं रामायण घडून सुद्धा मी इथे निवांत जेवत बसलोय, हे जरी तिला कळालं ना, तरी सुद्धा आपलं काही खरं नाही. आता वैतागूनच मीनाक्षी काकू म्हणते, बास झालं हो आता. अजून किती घाबरणार आहात तुमच्या त्या सरकारला? आणि मग पुढे म्हणते, तसंही तिच्या तलवारीची धार आता जरा कमीच व्हायला लागली. आणि ती सखी, तिने जो काही गुंता करून ठेवलाय ना, तो आता आपण सोडवायचा. तोही आपल्या पद्धतीने. तर आता इथे गौतम काका आणि उर्मिला काकूचं सुद्धा बोलणं सुरू असतं. आता गौतम काका उर्मिला काकूला विचारतो, "नक्की तुला काय म्हणायचंय?" त्यावर उर्मिला काकू म्हणते, "अरे सोपं आहे. तुला जर तुझ्या बछड्याला त्या सरकारच्या तावडीतून वाचवायचं असेल, तर आपल्याला या स्वयंवरमधून जास्तीत जास्त आपला फायदा कसा होईल हे बघावं लागेल." आता ही उर्मिला काकू गौतम काकाला म्हणते, "सखी स्वयंवर करणार आहे? मग मी माझ्या माहेरच्या नात्यातला मुलगा आणते आणि तिने तोच मुलगा निवडावा अशी परिस्थिती आपण निर्माण करायची. एकदा का सखीचं आणि त्या मुलाचं नातं जोडलं गेलं, की मीच या घराची सरकार आणि या घरावर फक्त आपलीच सत्ता असेल." आता गौतम काका हसायला लागतो. मग उर्मिला काकूला म्हणतो, "ए तुला मुंगेरीलाल माहितीये का?" उर्मिला काकू म्हणते, "हो." त्यावरती गौतम काका म्हणतो, "तो सुद्धा अशी स्वप्न बघायचा." त्यावर उर्मिला काकू म्हणते, "हो, पण माझी स्वप्न पूर्ण होणार हा." "अरे, आपण डावच तसा टाकायचा. हे बघ, सखी तुझ्यापासून काहीच लपवत नाही. ती सगळं तुला सांगते. तू प्रेमाने गोड बोलून तिच्याकडनं फक्त इतकंच काढून घे, की या स्वयंवरमध्ये कुठले चॅलेंजेस आहेत आणि मग बघ, या घराची सरकार मीच." आता गौतम काका सुद्धा थोडा विचारात पडतो. तुला हवं ते कर ना, कारण सगळं आपल्या हातात असणार. आता इथे परशुराम काका मीनाक्षी काकूला म्हणतो, "नाही, नाही. आपल्या हातात काहीही नाहीये. जे काही आहे ते त्या सखीच्या हातात आहे. आणि मला एक गोष्ट सांग, सखी तुला का बरं सांगेल स्वयंवरात काय-काय असणार आहे ते?" त्यावरती मीनाक्षी काकू जरा कॉन्फिडन्सनेच म्हणते, "मग कोणाला सांगणार आहे?" आणि मग ही मीनाक्षी काकू लगेचच उठून परशुराम काकाजवळ जाते आणि त्याला म्हणते, "काय आहे ना, मी सखीची लाडकी काकू आहे. त्यामुळे निदान उर्मिलाकडे ती काहीच बोलणार नाही." परशुराम काकाला मीनाक्षीचं हे बोलणं पटतं आणि मग तो म्हणतो, "मग तर आपलं काम झालंच." त्यावरती मीनाक्षी काकू लगेच म्हणते, "आहा, उर्मिला अतिशहाणी आहे. ती अशी शांत बसणाऱ्यातली नाहीये. ती ना गौतम भाऊजींना पाठवणार." त्यावर परशुराम काका आता मीनाक्षी काकूला विचारतो, "अगं पण मग या सगळ्यात माझा काय रोल असणार आहे?" आता मीनाक्षी काकू आपली हळूच हसते आणि ती हसूनच परशुराम काकाला म्हणते, तुम्ही गौतम भाऊजींना सांभाळा." "हां, पण आपल्याला घाई करावी लागेल हां." आता त्यावरती परशुराम काका मीनाक्षी काकूला विचारतो, "म्हणजे?" त्यावर मीनाक्षी काकू म्हणते, "म्हणजे असं, की सखीसाठी आपण आपल्या मर्जीतला मुलगा आणायचा. हां, पण एक लक्षात ठेवायचं, तो मुलगा सरकारच्या विरोधात जाणारा असायला हवे. कारण सखी तरच त्याच्याशी लग्न करेल." आता परशुराम काका म्हणतो, "अरे वाह!" मीनाक्षी काकू खुश होत म्हणते, "आता फक्त वाट बघायची. सरकार पडण्याची." आणि मग मीनाक्षी काकू आणि परशुराम काका दोघंही खुश होतात. एकूणच काय तर दोन्ही काका-काकूंचे सेमच प्रयत्न आता सुरू होणार आहेत. तर इकडे आता कान्हा आणि त्याचा मित्र अजूनही याच विषयावरती बोलत असतात. आता कान्हा म्हणतो, "मला त्या घरातली माझी जागा बळकट करावी लागणार आहे. नाहीतर त्या घरातले मला उभं सुद्धा करणार नाहीत." त्यावरती कान्हाचा मित्र म्हणतो, "मग अजून काय करता येईल?" मग कान्हा मित्राला म्हणतो, "आता मी तेजस्विनी कामतची ढाल करून त्या घरामध्ये शिरणार आहे. यासाठी मला तिचा विश्वास जिंकावा लागणार आहे. आणि एकदा का मी तिच्या मर्जीतला माणूस झालो, की मग बाकी सगळं सोपं होऊन जाईल." कान्हा पुढे म्हणतो, "आज एकाच दिवसात त्या घरातली सगळी माणसं समजली मला. एकापेक्षा एक आहेत.
त्यांची ना सगळ्यांची अंडी पिल्ली बाहेर काढायला पाहिजेत. कोण काय करतं ही सगळी माहिती मिळवायला हवी. त्याशिवाय मला त्या घरात नीट शिरता येणार नाही. आता त्याचा मित्र म्हणतो, "ठीक आहे, पण पुढे प्लॅन काय तुझा?" त्यावरती कान्हा आता काहीतरी बोलणार तितक्यातच दाभाडे मावशी दरवाजावरती येतात आणि कान्हाला आवाज देतात. लगेचच कान्हा उठतो आणि म्हणतो, "अरे मावशी, या ना, या." पण मावशी म्हणतात, की "नको रे, मला खूप गडबड आहे. तू तुझ्या नोकरीची आनंदाची बातमी दिलीस ना, म्हणून तोंड गोड कर. हे घे." आणि असं म्हणून कान्हाला खायला मिठाई देतात. कान्हा आता ते ताट घेऊन वळणार, तितक्यातच दाभाडे मावशी पुन्हा त्याला आवाज देतात आणि म्हणतात, "ऐक ना, तुझ्या त्या नवीन साहेबांशी माझी ओळख करून देशील का?" आता कान्हाला आठवतं, की त्यानेच दाभाडे मावशींना सांगितलेलं असतं, की नवीन सरकारी वकील आहेत. त्यांच्याकडे मला नोकरी मिळाली. मग आता कान्हा 2 मिनिटं जरा विचार करतो आणि मग लगेचच दाभाडे मावशींना म्हणतो, "वकील? वकील साहेब?" दाभाडे मावशी हो म्हणतात. त्यावरती कान्हा म्हणतो, "हो, नक्की भेट घालून देईन. काळजीच करू नका. नक्की भेट घालून देईन." आता दाभाडे मावशी खुश होतात. मग तिथून निघून जातात. तर आता कान्हा स्वतःशीच हसतो आणि म्हणतो, "तेजस्विनी मॅडम, तुमचा माझ्यावरचा विश्वास अजून कसा पक्का करायचा, याचं उत्तर मला आता मिळालं." तर आता इकडे पुन्हा एकदा ही तेजस्विनी कामत त्या बंद खोलीमध्ये ज्या व्यक्तीला डांबून ठेवलेलं असतं, तिथे हातामध्ये चाकू घेऊन ताडताड करत येते आणि येऊन डायरेक्ट तो चाकू जो आहे, तो त्या व्यक्तीच्या पाठीमध्ये खुपसत तो गोल गोल फिरवायला लागते. आता ती व्यक्ती सुद्धा जराशी कळवळते. मग तेजस्विनी कामत त्या व्यक्तीला म्हणते, "खांद्यावर घेतलं तर डायरेक्ट डोक्यावर बसली माझ्या तुझी लेक." आणि मग पुढे म्हणते, "सरकारला ओळखत नाही का ती? मला माज दाखवते, मला." आणि मग पुढे दात ओठ खात म्हणते, "व्हीलची भानगड नसती ना, तर मी तिला सुद्धा जिवंत ठेवलं नसतं." आणि असं म्हणताना ती हातातला चाकू त्या व्यक्तीच्या पाठीमध्ये गोल गोल खुपसतच असते. पुढे म्हणते, "मी तिला कधीच संपवलं असतं. एक तर माझ्या वाटेला कोणी जात नाही आणि जर कोणी गेलं, तर त्याला मी असं म्हणून त्या व्यक्तीच्या डोक्याखालची उशी जोरात खेचून काढते आणि त्याच्या अंगावर ठेवते आणि त्याच्यावरती चाकूने सपासप, सपासप वार करायला लागते. पूर्ण उशीच्या चिंधड्या-चिंधड्या करते आणि त्या व्यक्तीला सुद्धा जोरात दाबून धरलेलं असतं. आता ती व्यक्ती सुद्धा कळवळत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सखी आता मीनाक्षी काकूसोबत बोलत असते आणि ती मीनाक्षी काकूला विचारते, "मी जो निर्णय घेतलाय, तो योग्य आहे की?" सखी आता पुढे काही बोलणार त्याआधीच मीनाक्षी काकू सखीचा ब्रेन वॉश करत म्हणते, "तो योग्यच आहे. काहीही झालं तरी या निर्णयापासनं तू मागे वळू नकोस." तर इकडे आता ही सरकार गाडीने जात असताना समोरून देसाई बिल्डर्सचा मुलगा समोरून त्याच्या गाडीतून येतो. दोन्हीही गाड्या आमने-सामने लावत आता तो सरकारला म्हणतो, "काय झालं सरकार शेवटी? तुमच्या मुलीने तुमचा अभिमान ठेचलाच ना." आता सरकार त्याला अशी टिचक्या वाजवत शांत करते. त्यावर देसाईचा मुलगा तिला म्हणतो, "मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, की स्वयंवर मीच जिंकणार." आता त्यावर सरकार जरा चिडतेच. तर आता दुसरीकडे सरकारने कान्हाला स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं असतं आणि तिथे ती त्याला म्हणते, "सखी कामतचं स्वयंवर, त्यामध्ये तू सुद्धा भाग घ्यायचा." आणि पुढे कान्हाला म्हणते, "आणि नुसता भागच नाही घ्यायचा, तर ते स्वयंवर तूच जिंकायचंस." हे ऐकून कान्हाला जरा धक्काच बसतो. पण अखेर कान्हाचा सरकारच्या आणखी जवळ जाण्याचा प्लॅन सक्सेसफुल होत असतो. जे कान्हाला हवं असतं तेच आता घडत असतं. तर मित्रांनो, आता मालिका आणखीनच रंजक वळणावर आली. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.